नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? तर सर्व मजेतच असाल. तर मी आज बनवणार आहे पनीरची भाजी. तर मी माझ्या पद्धतीने करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत वॉच करा. तर मी इथं घेतलेलं आहे पावशेर पनीर. तुम्ही पाहू शकता डेअरीमधनं आणलेलं आहे, एकदम फ्रेश आहे. तर याला आधीच वरनं धुवून घ्यायचं, नंतर कापल्यानंतर धुवायचं नाही. कापल्यानंतर धुतलं ना तर ते पूर्ण असं तुकडे होऊन जातात त्याचे. तर अशा प्रकारे मी मीडियम साईजमध्ये कापून घेणार आहे. जास्त बारीक पण नाही करायचं, जास्त मोठे पण नाही करायचे. तर या प्रकारे मी असे तुकडे करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता कापायला पण मस्त वाटतं बरं का पनीर. घरी बनवलं तर एकदम बेस्ट राहतं, पण मी आता डेअरीमधनं आणलेलं आहे. घरी पण बनवता येतं मला. तर चला आपण रेसिपीला सुरू करूया. तर मी इथं आता जे आपण कट करून साईड घेतलेलं आहे ना, तर ते इथं मी तळून घेणार आहे रेसिपीसाठी. तर मी तेल घेते सर्वात आधी टाकून. छान कढई गरम झाली, तेल तापले तर लसूण टाकून घ्यायचा. लसूण छान असा लालसर होऊन द्यायचा. त्याच्यानंतर लगेच टाकायचं आल्याला पण असं लाल होऊन द्यायचं. मिक्स करायचं त्याला सोनेरी कलर येऊस तर लसूण आणि कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता कांदा असं मोठा मोठा चॉप करायचा. बारीक केला ना तर तो पटकन असं करपल्या जातो, त्यासाठी मोठा कापायचा कांदा आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कांदा लालसर व्हायला लागला की लगेच त्याच्यामध्ये काजू टाकायचं. काजू टाकलं ना की आपल्या भाजीला अशी छान तरी येते आणि फ्लेवर पण छान होतो, त्यासाठी काजू टाकायचं. हॉटेलच्या भाज्यांमध्ये काजूचा जास्त उपयोग करतात, त्यासाठी आपण पण टाकायचं. आणि टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो पण असा मोठा मोठाच कट करायचा. आणि टोमॅटोला पाणी सुटण्यासाठी किंवा तो टोमॅटो छान शिजण्यासाठी याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. तर मीठ टाकलं ना टोमॅटोला असं पाणी सुटतं आणि कांदा तर आपला ऑलरेडी भाजलेला आहे, म्हणजे परतलेला आहे व्यवस्थित. तर मी टोमॅटो छान परतून घेते, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी पहिल्यांदा. मग आपल्या टोमॅटोला पाणी सुटेल आणि टोमॅटो असा छान परतून निघेल. तर तुम्ही पाहू शकता चवीनुसार मीठ टाकायचं. आपण पनीरमध्ये पण मीठ टाकणार आहोत आणि मसाल्यामध्ये पण टाकणार आहोत, त्यासाठी प्रमाणातच टाकायचं, नाही तर जास्त खारट होऊ शकतं. तर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता जोपर्यंत टोमॅटोला असं म्हणजे तेलामध्ये असं परतून निघत नाही ना तोपर्यंत आपल्याला असंच मिक्स करत राहायचं. त्याच्यानंतर टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ताही छान तळून घ्यायचा. फोडणीसाठी वेगळा कढीपत्ता यूज करणार आहोत आपण. हा मसाल्यामध्ये आपण कढीपत्ता वाटून घेणार आहोत, म्हणून मसाल्यामध्ये पण कढीपत्ता टाकायचा, म्हणजे छान फ्लेवर येतो भाजीला. तर चला ह्या प्रकारे मी सर्व परतून घेते. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. अशा प्रकारे घरगुती केलं ना एकदम हॉटेलसारखी टेस्ट येणार, याची गॅरंटी आहे मला. तर चला आपण आता हे बाजूला काढून घेऊया आणि पनीर तळून घेऊयात. तर मी पुन्हा एकदा तेल घेतलेलं आहे पनीर तळण्यासाठी. तर पनीर कापल्यानंतर धुवायचं नाही, कापायच्या आधीच धुवून घ्यायचं आणि या प्रकारे याला तेलामध्ये तळून घ्यायचं. कढई छान तापून द्यायची, नंतर तेल वतायचं, नंतर पनीर टाकायचं, नाही तर पनीर कढईला चिटकू शकतं. तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपले तुकडे अजिबात होत नाही. काय पनीर असं असतं ना की लगेच त्याचे तुकडे होतात आणि एकदम असं गिजगा होऊन जातो. तर चला तुम्ही पाहू शकता मीठ पण टाकलेलं आहे मी त्याला चवीनुसार. छान असं मिक्स करून घेऊ. तर फायनली आपलं पनीर तळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे पनीर तळून झालेलं आहे आणि हे मसाला काढलेला आहे ना, तर ह्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर चला आता रेसिपीला सुरू करूया. तर तेल गरम करायला त्याच कढईमध्ये ठेवलं आहे. तर त्याच्यानंतर पहिल्यांदा मोहरी टाकली, नंतर जिरा टाकला, त्याच्यानंतर टाकायचा हे कढीपत्ता आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकायचं याच्यामध्ये आणि छान गरगर गरगर फिरवायचं त्याला. तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे असं फिरवून घ्यायचं. छान आपला मसाला झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद. हळद टाकल्यानंतर छान असं गोल्डन गोल्डन कलर येतो भाजीला आणि मस्त भाजी दिसते आपली. तर हळद टाकून घेतल्यानंतर त्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं. पेस्ट एकदम बारीक करायची, जाडसर ठेवायची नाही. जाडसर ठेवली ना तर आपलं भाजी मिळून येत नाही. तर त्याच्यानंतर मी टाकला आहे लाल मसाला. मी घरी कुटलेलाच लाल मसाला आहे हा, तो तुम्ही बाहेरचाही यूज करू शकता. तर या प्रकारे 1 चम्मच टाकून घ्यायचं, कारण पनीर जास्त प्रमाणात तिखट नसतं. आपण हिरवी मिरची टाकू शकतो. आणि हा टाकलेला आहे मी पनीर मसाला. तर 1 चम्मचच टाकलेला आहे, जास्त प्रमाणात नाही टाकला. जेवढं आपल्याला हवं आहे तेवढ्याच अंदाजामध्ये टाकायचं. जास्त टाकलं ना मग ते जास्त ओव्हर होऊन जातं आणि टेस्ट आपली बिघडून जाते.
तर या प्रकारे आपण मिक्स करायचं, झाकण ठेवायचं याला जोपर्यंत तेल सुटत नाही भाजीला. तर झाकण ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपला मसालाही छान असं तेल सुटलेलं आहे. तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करायचं त्याला पूर्ण, नंतरच त्याच्यामध्ये पनीर टाकायचं. आधी पनीर टाकून झाकण ठेवायचं नाही, आपल्याला मसाला छान शिजून द्यायचा, नंतरच पनीर टाकायचं. तुम्ही पाहू शकता या प्रकारे मी असं पनीर टाकून घेतलं मसाला शिजल्यानंतर. आणि त्याला छान असं मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये पाणी ॲड करताना आपल्याला गरमच पाणी ॲड करायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं. थंड पाणी टाकलं की भाजीची चव पूर्ण बिघडते, त्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे गरम. तर मी गरम पाणी करायला ठेवलं होतं साईडला. तुम्ही पाहू शकता मी जेवढं हवं आहे ना तेवढंच रस्सापुरतं पाणी घेणार आहे. तर माझ्या घरात 2च व्यक्ती आहेत खाण्यासाठी, त्यासाठी मी थोडंसं एकच म्हणजे अर्धा ग्लासच पाणी घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. पातळही करू शकता, घट्टही करू शकता, मला जसं हवं आहे ना तसं मी केलेलं आहे. तर तुमच्या अंदाजाने तुम्ही भाजी घट्ट किंवा पातळ करू शकता. तर या प्रकारे असं गरम पाणी टाकायचं आणि ह्याला थोडं वेळ शिजून द्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर टाकल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं आपल्याला हवं तेवढ्या वेळ भाजी शिजवून घ्यायची, कारण आपला मसाला तर पूर्ण शिजलेला आहे आणि पनीरही तळून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला. तर आपली रेसिपी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हाऊसवाईफ माधुरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच व्हिडिओ फुल वॉचिंग केल्याबद्दल.